श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 5 फेब्रुवारी आणि वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थी जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित केली जाते. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आणि त्यासोबतच विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे ज्ञानाचे देवता आहेत. आणि या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बरेच जण संकष्ट चतुर्थीचं व्रत करत असतात. गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची सेवा आणि उपासना करत असतात आणि त्यांच्या सेवेसोबतच त्यांच्याविषयी म्हणजेच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण जर काही उपाय केले, सेवा केल्या तर गणपती बाप्पा आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात, आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. आणि असाच एक अतिशय प्रभावी पण छोटा उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळावरती ही एक वस्तू चिटकवायची आहे. यामुळं आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं. मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. आपल्या घराची, मुलाची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते. असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. तर उद्या आपल्याला हा उपाय दिवसभरामध्ये केव्हाही करायचा आहे. जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरामधील देवपूजा करायची आहे. तर तुमच्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृतानं किंवा दुधानं अभिषेक करायचा आहे. यानंतरनं गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एका चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्या अगोदर तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ त्या मूर्तीखाली ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला ही गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना अष्टगंध हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, म्हणजेच लावायचं आहे. त्यानंतरनं त्यांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. त्यासोबतच एक जास्वंदीचं लाल फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकांचा किंवा लाडवांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तिथे तुम्हाला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे. तूप घेतल्यानंतरनं त्या तुपामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद मिक्स करायची आहे. आता ही हळद ओली होईल इतपत तूप आपल्याला या हळदीमध्ये घालून याची पेस्ट बनवायची आहे. आणि आपण देवांना ज्या बोटाने गंध लावतो, औक्षण करताना ज्या बोटाने गंध लावतो तर त्या बोटानं आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती हे जे गंध तयार केलेला आहे तुपाचा आणि हळदीचा, तर तो गंध आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला अखंड काही तांदूळ म्हणजेच अक्षदा आपल्याला त्यावरती चिटकवायच्या आहेत. किंवा हे सर्व एकत्रित करून देखील तुम्ही याचा टिळा गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावू शकता. असं केल्यानं असं म्हणतात बघा की आपली इच्छित मनोकामना पूर्ण होत असते, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. गणपती बाप्पा हे स्वतः विघ्नहर्ता आहेत, संकटमोचक आहेत. ते आपल्यावरती येणारं प्रत्येक विघ्न दूर करत असतात आणि म्हणून असा एक टिळा आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती द्यायचा आहे आणि तिथंच बसून गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी, तुमच्या मुलांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये जे पण अडथळे येत असतील तर ते दूर करण्यासाठी, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर हा उपाय का करायचा, तर आपल्या घराची प्रगती होत नसेल, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, आपल्या पतीला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल, मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल
तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी अशी प्रार्थना करून आपल्याला हा जो एक टिळा आहे तर तो गणपती बाप्पांच्या कपाळावरती द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं उद्या माघी संकष्ट चतुर्थीच्या तिथीला आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. उपाय अत्यंत छोटासा आहे पण अतिशय प्रभावशाली आहे. त्यामुळं आपण हा जो उपाय आहे तर तो उद्या आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना या लवकरात लवकर पूर्ण होतील. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.